पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये आताची सर्वात मोठी बातमी, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। झी 24 तासनं ऑपरेशन 7/12 द्वारे पुण्यातील हा जमीन अपहार उघडकीस आणला होता। या जमीन गैरव्यवहाराची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले। जमीन खरेदीमध्ये अनियमितता झाली असेल तर कडक कारवाई होणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। तर झी 24 तासच्या बातमीनंतर आता मुख्यमंत्र्यांनी यामध्ये चौकशी करण्याचे आदेश दिलेत। जर अनियमितता आढळली तर कडक कारवाई केली जाईल असा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। आणि या संदर्भात सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते अंजली दमनिया देखील जोडल्या गेलेल्या आहेत। अंजलीजी, तुम्ही ऐकलं असेल मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलेलं आहे। झी 24 तासनं जेव्हा ही बातमी दाखवली त्यानंतर आता सरकारला जाग आलेली आहे, मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहे, काय तुमची प्रतिक्रिया? काहीच नाही, कारण हे मुख्यमंत्री नेहमी चौकशा लावतात आणि त्यातनं साध्य काहीच होताना दिसत नाही आपल्याला। आतापर्यंत प्रत्येक प्रकरणाची नुसती अशी एक अनाउन्समेंट करायची की मी याची उच्चस्तरीय चौकशी करणार, आणि त्या चौकशीचे आदेश फक्त आदेशच होतात, त्या चौकशा कधीही होत नाही, त्यातनं निष्पन्न कधी काही होत नाही। आणि आत्ताच्या घटकेला असं मला वाटतं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अनाउन्स झाल्यात आणि कुठेतरी त्यांच्यात काहीतरी बिनसलं असेल, त्याच्यासाठी हे चौकशीचे आदेश आहेत। पण खरं तर हे प्रकरण इतकं गंभीर आहे, कारण माझ्या समोर आता मी 349 रुपये देऊन त्याचे सगळेच्या सगळे डिटेल्स मी अमेडिया होल्डिंग्स LLP चे डाउनलोड केलेत। मला कुठेही 300 कोटी दिसत नाहीयेत। त्याचं जे टोटल कॉन्ट्रीब्युशन दोन्ही पार्टनर्सचं मिळून होतं ते 1 लाख रुपये आहे। त्या व्यतिरिक्त जवळजवळ 1 कोटीचा व्यवहार आहे, 1च कोटीचा, आणि त्याच्यात 52 लाख रुपये सॅलरी ही पार्थ पवारांना मिळताना दिसते आणि 53,000 रुपये ही फक्त त्या पाटलांना मिळताना दिसते। याचा अर्थ पाटील हे या कंपनीमध्ये फक्त नेमसेक आहेत, त्यांचा काहीही त्याच्यात व्यवहार दिसत नाही, पगार दिसत नाही, काहीच दिसत नाही। आता याच्यातनं आपल्याला काय कळतंय की हे जे 300 कोटी आले ते कोणाचे आहेत? ते काय पार्थ पवारचे आहेत का? नक्कीच नाही। बरं, पार्थ पवारला ही जी स्टॅम्प ड्युटीची सूट मिळाली ती काय त्याच्या ह्याच्यावर मिळाली का? बिलकुल नाही। आज ते अजित पवारांचा मुलगा आहे, एक फोन गेला असेल लगेच त्याचे सगळे पैसे माफ। आता ही मूळ जे तुम्ही चॅनलनी इतकं, म्हणजे खरंच कौतुक तुमच्या चॅनलचं की तुम्ही इतकं व्यवस्थित त्याची मांडणी केली की 1804 कोटीची ही जमीन आहे, त्याच्यावर 7% स्टॅम्प ड्युटी खरं तर 126 कोटी झाली पाहिजे। तो व्यवहार झाला कितीला? 300 कोटीला। कुठली जमीन आहे ही? तर महारवतनाची, ज्याचं घाण सुद्धा ठेवता येत नाही, त्याला विक्री तर सोडाच। आता त्याच्यात कलेक्टरांनी तर सरळ सरळ सांगितलंय की असा व्यवहार आमच्या माहितीत तरी नाहीये, मग जप्त करा। म्हणून मी चंद्रशेखर बावनकुळेंना मेसेज केला की मला तुम्हाला भेटायला यायचंय, मला कायदेशीर तक्रार द्यायची आहे, आणि हे कुठेतरी अडकून बंद झाला पाहिजे। हा व्यवहार शून्य होऊन मूळ मालकांकडे ती जमीन गेली पाहिजे। दुसरं, हा जो सगळा व्यवहार झालाय, पैसे आले कुठून, कोणाचे आले? या 2 पार्टनर पैकी त्या पाटलांची तर बिलकुल आलेले मला तरी दिसत नाहीये। मग 31 मार्च 2025 पर्यंत त्यांच्या बॅलन्स शीट मध्ये अजिबात 300 कोटी दिसत नाहीये। मग 22 एप्रिलला हा व्यवहार झाला कसा? कुठून आले हे पैसे अचानकपणे? कारण हे बँका कुठल्याही जमिनी खरेदी विक्रीसाठी लोन्स देत नाहीत। आणि मला खरंच असं वाटतं की ही सगळी जी राजकारणी आहेत ना, इतकं धुमाकूळ घातलंय या सगळ्यांनी, इतका त्यांचा भ्रष्टाचार वाढत चाललाय की असं आता या सगळ्यांना फार थांबवण्याची गरज आहे। नाहीतर आत्ताच्या घटकेला ना मला खरंच हा एक मुद्दा मांडायचा आहे, जरी तो आपल्या या चर्चेच्या बाहेरचा असला तरी महाराष्ट्राची GDP जी आहे ना, ती आपल्या भारताच्या GDP एवढी वाढली सुद्धा नाहीये। कारण हे सगळं जे खिचडी सरकार आहे ना आपलं, सगळं जो येतोय तो उठतोय तो खातोय, त्यांच्या चौकशा होत नाही, त्यांच्यावर कारवाया होत नाही। का? कारण यांना राजकारण करायचंय। ते एकीकडे भाजप खाते, एकीकडे राष्ट्रवादी खाते, एकीकडे शिंदे खातायत, आणि प्रचंड चाललंय हे सगळं। तर आता परत आपण विषयावर येऊया। ते पहिलं म्हणजे कलेक्टरांनी तात्काळ कारवाई करायला पाहिजे।
आत्ताच्या घटकेला फ्रीज केले म्हणून सांगायला हवं. सेकंडली, ही स्टॅम्प ड्युटीचे आदेश का कोणाच्या सांगण्यावरनं दिले गेले त्याची चौकशी झाली पाहिजे. तिसरं, हे जे आता व्यवहार या कंपनीचे दिसत आहेत, मला या कंपनीमध्ये बॅलन्स शीट मी तुम्हाला पाठवते. झी 24 तासला सगळेचे सगळे आत्ताचे सप्टेंबर पर्यंतचे जे सगळे लोडेड आहेत ना ते सगळे पाठवते. 21-22, 22-23 आणि 23-24 या कंपनीनी काहीही व्यवहार केले नाहीत असे सर्टिफिकेट्स लावलेले आहेत. ती सर्टिफिकेट सुद्धा मी तुम्हाला पाठवते. 52 लाख रुपये पार्थ पवारांचा पगार आहे या कंपनीतनं जातोय हे देखील दिसतंय. आणि त्या पाटलांचा 53,000 आहे फक्त. म्हणजे जेवढा मला वाटतं माझ्या ड्रायव्हरला सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त पगार मिळत असेल. म्हणजे याचा अर्थ काय, ते पाटील फक्त नावापुरतेच आहेत त्याच्यात. तर आताच्या घटकेला हे सगळं खूप फ्रॉड आहे. आणि हे फडणवीसांना कळत नाही का? आणि आता आपलं नुसतं म्हणायचं की मी त्याची माहिती घेतोय, आज संध्याकाळपर्यंत माझ्याकडे ती सगळी माहिती येईल, आल्यावर मी कारवाई करणार आहे. काय कारवाई करणार आहे? पार्थला जेलमध्ये घालणार आहे? टक्केदारी आहे का ते? अंजलीजी, तुम्ही नुसतंच टाइमपास चाललाय, दुसरं काही नाही. खरं तर तुम्ही खूप महत्वाची माहिती दिलीत, कारण तुमच्याकडे या सगळ्या व्यवहारांची कागदपत्र आहेत, तुम्ही ती स्वतः तपासलेली आहेत आणि त्यामध्ये कोणताच 300 कोटींचा व्यवहारच दिसत नाहीये. मग जर हा व्यवहार झाला असेल तर तो नेमका कोणत्या पद्धतीने झाला हे देखील बाहेर येणं गरजेचं आहे. अंजलीजी, मगाशी फडणवीसांनी अशी प्रतिक्रिया देताना म्हटलेलं होतं की अजित पवार या सगळ्या व्यवहाराला कधीच पाठीशी घालू शकत नाही असं आपल्याला वाटतंय. मग जर त्यांचा मुलगा एवढा मोठा व्यवहार करत असेल तर अजित पवारांना माहिती नसेल असं वाटतं का? नाही, मला एक सांगा की सिंचन घोटाळा कोणी केला होता? त्याची चौकशी 72,000 कोटीची चौकशी झाली होती. त्याच्यातल्या 5 ज्या इरिगेशन कॉर्पोरेशन पैकी एक मध्ये KIDC मध्ये मी लढले होते. त्याच्यात किती भ्रष्टाचार झालाय मला विचारा. कशा धरणांच्या किमती अफाट वाढवल्या गेल्या, कसे किकबॅक्स घेतले गेले, हे सगळं आपण तेव्हा लावून धरलं होतं. 1 वर्ष सिंचन घोटाळा गाजला होता महाराष्ट्रात आणि त्याच्यातनं निष्पन्न काय झालं? काही नाही, शून्य. आणि त्याच्यात अजित पवारांनी ते कारवाई करणार नाहीत असं मला वाटतं म्हणायला फडणवीसांचं जातं काय? तेव्हा फडणवीसच लावून होतं ना चक्की पिसिंग आठवतं की नाही आपल्याला? आणि त्यांच्याच बरोबर आज राजकारण करतात. मग अंजलीजी, तुम्हाला असं म्हणायचंय का आता जरी मुख्यमंत्र्यांनी असे आदेश दिलेले असले की आपण कारवाई करू तरी मात्र हे सगळं थंड बस्त्यामध्ये जाईल, कुठलीच कारवाई केली जाणार नाही किंवा आता केवळ बोललं जात आहे? नाही, ही आताच्या घटकेला ना मी थांबू देणार नाहीये. त्यांनी थांबवली, जे केलं ते केलं. आता जी भ्रष्टाचाराची प्रकरणं होतील ना ती व्यवस्थित लावून त्याला कोर्टात थ्रू त्यांच्याकडनं मी ऑर्डर्स घेणार आहे आणि या सगळ्यांवर कारवाई करायला भाग पाडणार आहे. अंजलीजी, तुम्ही बावनकुळेंची देखील भेट घेणार आहात, तुम्ही वेळ मागून घेतलेली आहे. त्या भेटीमध्ये तुम्ही कोणकोणते पुरावे सादर करणार आहात? आता तुम्ही जे व्यवहार त्यांच्या अकाउंट खात्याचं जे तुमच्या अकाउंट बद्दल तुमच्याकडे जे कागदपत्र आहेत ती देखील सगळी मांडली जाणार आहेत का? काय काय पुरावे सादर केले जाणार आहेत? नाही, महसूल विभागाकडे माझा फक्त एकच मागणी असणार आहे की बाबा तुमचेच कलेक्टर म्हणालेत की आमची परवानगी न घेता हा व्यवहार झालाय. परवानगी न घेता व्यवहार केला असेल तर ही ताबडतोब रद्द करून ही सगळी जमीन मूळ मालकांकडे परत गेली पाहिजे. महसूल विभागाचा एवढाच आहे. आणि त्यानंतर दुसरा विषय असा आहे की आणि जो EOW किंवा ईडीच्या अखत्यारीत येतो तो सरळ असा आहे की बाबा या कंपनीमध्ये पैसे नसताना 300 कोटी आले कुठून, दिले कसे, कोणी आणले, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. पण ते करण्यासाठी मी EOW ला देखील भेटणार आहे. आणि हे सगळे काय कारवाई करतायत ते 1 आठवडा बघायचे, मॅक्सिमम 10 दिवस, नाहीतर याच्या विरुद्ध मी शांतपणे केस दाखल करणार आहे. कारण हे तर सरळ पेपरवर आहे माझ्याकडे. नक्कीच अंजलीजी, आज मुख्यमंत्र्यांकडून तरी ही प्रतिक्रिया आलेली आहे की आज माझ्याकडे सगळी माहिती येईल, त्यामुळे आपण बघूयात की नेमकी ही कारवाई कधीपर्यंत केली जाते आणि सरकारकडून नेमकं कधीपर्यंत या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली जाते. धन्यवाद तुम्ही केलेल्या या बातचीतीसाठी. जी. तर आता या प्रकरणामध्ये अंजली दमानिया यांनी देखील सांगितलेलं आहे की मी काही दिवस वाट पाहीन नेमकं सरकार कधीपर्यंत या सगळ्यावर उत्तर देत आहे, नाहीतर आपण कायदेशीर लढाई लढण्यासाठी देखील तयार आहोत असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. कारवाई कधी करणार याचं उत्तर द्यावं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. केवळ आश्वासनं नको तर कारवाई करा असं अंजली दमानिया यांनी मागणी केलेली आहे.